यावेळची निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांच्यामार्फत जी निवडणूक झालेली आहे योग्य नियोजन त्यांनी केलेलं असल्यामुळं आणि 2.5 वर्षात सत्ता आल्यावर जी काही कामं झाली 2.5 वर्षात ती कामं योग्य म्हणजे अशी झालीत की ती कधी होणार नाहीत अशा पद्धतीची झालेली आहेत। आणि याच्या अगोदरची वेळेला ज्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते आमच्यातून निवडून येले, आम्ही मतदान दिलं, आमच्याकडे आले आणि ते जाऊन त्यांच्या जाऊन बसलेत मुख्यमंत्री पदासाठी। त्या चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे त्याला करायचे तर सगळ्यापेक्षा जास्त शिष्टता ह्या उद्धव ठाकरेंच्या कमी येणार आहेत आणि ते उद्धव ठाकरेंचा इथं काही विषय पण येणार नाही। पण आमच्या मतदारसंघातला जर विचार करतो भोगावती सहकारी साखर कारखाना हा 20 वर्षापासून पेनपडलांच्या ताब्यात होता। तो 20 वर्षापासून ताब्यात असला साखर कारखाना 450 कोटीवर गेला, कर्जाच्या खाईत आहे, तो आता पूर्ण कोणत्याही क्षणी बंद पडण्याची अवस्था तिची आहे। त्याचबरोबर इथे सूतगिरण काढली, ही सूतगिरण काढलेली सूतगिरण 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी सूतगिरण काढली। त्या सूतगिरणीमध्ये प्रत्येकी घरोघरी 5,000 रुपये काढून सूतगिरणीला त्या समाधान करून घेतलं। त्या समाधानाला एकाही शब्दाने ह्यांनी बोलवलं नाही, कोणत्या वेळेला जनरल मिटिंग आहे बोललं नाही, निवडणुका झालेल्या बोललं नव्हता, ती सूतगिरण चालवायला दिलेली आम्हाला कोणाला सांगितलं नाही। अशी अवस्था झाली, त्या खत कारखान्याची तशीच आहे। मग बापू आणि हे एकत्र झालेत आणि हे आगाऊपणा करायला, पण त्याच्या पाठिंब्याची माणसं ह्यांच्यामुळे, ह्या दोघांच्या भांडणामुळे आमची डोकी तळी फुटलेली आहेत, अजून आमचे रक्त बाहेर आलेले, अजून त्या जखमा बरे झालेल्या आहेत आणि हे आता एकत्र झालेलं, त्याच्यामुळे जी त्याच्या पाठिंब्याची माणसं आहेत ती सुद्धा आपल्याला मतदान करणार आहेत आणि त्यामुळं नरके साहेब हे कसल्याही परिस्थितीत हे निवडून हे येणार आहेत। नरके साहेबांच्या शिवाय आता पर्याय आपल्या या मतदारसंघाला नाही कोणाचा, त्याच्यामुळे नरके साहेब निवडून येणार।